नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता 2च दिवसावर क्रिसमस आलेला आहे आणि या क्रिसमस निमित्त प्रत्येक ख्रिश्चन बांधवांच्या घरी केक पाठवण्याचा उपक्रम पुणे शहराचे माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते परशुराम वाडेकर यांच्या वतीने गेल्या अनेक वर्ष उपक्रम सुरू आहे। हा उपक्रम नक्की काय आहे आणि कशा करता त्यांनी सुरू केलाय, कधी सुरू केलाय याची माहिती आता आपण परशुराम वाडेकर यांच्याकडनं घेणार आहोत। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आपल्या प्रभाग क्रमांक 8 व पुणे शहरातील सर्व नागरिकांना क्रिसमस, नाताळ व नवीन वर्षाच्या मंगलमय शुभकामना। खरं म्हणजे दरवर्षी न चुकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती, उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर मित्र परिवार यांच्या वतीने लॉकडाऊनपासून आम्ही दरवर्षी ख्रिस्ती बांधवांच्या घरी हा आमचा केक, एक सर्टिफिकेट, हे नाताळचं एक कार्ड आणि एक छोटी भेटवस्तू आम्ही त्यांच्यापर्यंत देत असतो। आणि लॉकडाऊनपासून सुरू झालेला उपक्रम हा सातत्याने आम्ही चालू ठेवलेला आहे। खरं म्हणजे निवडणूक आल्यानंतर असे उपक्रम बरेच लोक करतात, पण या ठिकाणी आम्ही असं काही करत नाही आहे। दरवर्षी क्रिसमस आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। याही वर्षी तो मोठ्या उत्साहात साजरा। उद्या आता आमचा हा केक आणि हे गिफ्ट थेट ख्रिस्ती लोकांच्या घरी पोस्ट होणार आहे। तसे आम्ही दीपावली मोठ्या उत्साहात साजरा होते। आमच्याकडे गणेशोत्सव साजरा होतो, अण्णाभाऊ साठेंची जयंती, बाबासाहेबांची जयंती, शिवजयंती, मुस्लिम बांधवांचा रमजान असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही अत्यंत उत्साहात साजरा करत असतो, न चुकता करत असतो। आणि याही वर्षी या ठिकाणी नाताळच्या निमित्ताने हा उत्सव आमचा मोठ्या उत्साहात सुरू आहे। चांदणी लावायचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे। मी पुन्हा या ठिकाणी आपल्याला सर्व भागातील ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा, सर्व कुटुंबियांना शुभेच्छा। उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा। नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।